तर मित्रांनो मी आता आलेलो आहे बीडच्या एका रोडवरती आणि बीडला जात असताना हे कोणतं हॉटेल आहे भैया? नाव काय? नाव कारखाना समोर गोरक्षनाथ हॉटेल. तुमचं नाव काय? माझं नाव रोमन सुनील. तुमचं काय नाव आहे काका? माणिक बारीकराव रोमन. गोरख जाधव, गोरख आसरपा जाधव. बरं, हे हॉटेल तुमचं कुठल्या ठिकाणी आहे? हे गडसावळी एसपी शुगर कारखाना समोर. बरं, आता हा प्रॉब्लेम ह्यांच्या फ्रीजचा असा आहे मित्रांनो की इथे कॉम्प्रेसर पूर्ण हीट झालेलं आहे आणि गॅस ह्याच्यामध्ये नसल्यामुळं कूलिंग अजिबात देत नाही. आता इथं जसा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे इथून पिंच कट करून आपण NRV बसवलेली आहे अँटी माउचर टाकून. आता इथे हे R134A गॅसचा नंबर, तोच गॅस आपल्याला चार्ज करायचा आहे. राहिला विषय ह्याचा कूलिंगचा, हा सक्शन हा कूल होतो आणि हा सक्शन हा हिट होतो आणि हा जो रिटर्नचा जो आहे तो पूर्ण कूल होतो. ही पूर्ण सक्शन आणि रिटर्नचे पाईपाची तुम्हाला मी क्वालिटी दाखवणारच आहे कामाची आपली काय आहे ते. आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंफार समजेल. मित्रांनो हे फक्त चॉकअपमुळे ऑइल बघा, हे बघा आता हे ऑइल सुरू झालेलं आहे. हात लावा इथे बघा गरम वाफ. काय होत नाही. नुसता एअर तयार झाला आहे मामा. कधी पण ना हा पाईप कट केला त्या वेल्डिंग मारायची त्याच्या अगोदर हे पॉलिश पेपरनं ना हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं असं घासून. जर कोणी नवीन कारागीर आहे आणि त्याला वेल्डिंग बसत नाही, ब्रेजिंग करताना हे सगळ्यात मुख्य पार्ट आहे हा. याला पूर्ण क्लीन करायचं हे, तेव्हा कुठे जाऊन हे ब्रेजिंग याला बसते. थोडं वेळ चालू करायचं, पुन्हा बंद करायचं मी सांगितले. तर मित्रांनो आता आपण हे चालू केलेलं आहे ब्रेजिंगचं. इथं पाईप कन्वर्ट केलेला आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता आता हे याला ब्रेजिंग करून आता आपल्याला पूर्ण ही ब्रेजिंग करून घ्यायची याला. मामा थोडं हे कोणी बसा सांगा, आडवा बसा, बंद करू का? हां. तर मित्रांनो आता हे पाईप आपण इथं कन्वर्ट केलेला होता आणि त्याला आता ब्रेजिंग करून घेतली. हे बघा हे बघा आता हे पूर्ण आता झाले. आता ह्याला माउचर टाकायचं आहे आणि गॅस भरायचा आहे. ही अँटी माउचर ट्यूब. याचा फायदा हा आहे की हे पाईप जे आहे पूर्ण गॅसचे जेवढे काय आतमध्ये कूलिंग पाईप गेलेले आहेत हे फिल्टर आहे. ही जी तार आहे त्याला कॅपलरी म्हणतात. याच्यामध्ये केसासारखं होल आहे आणि त्याच्यामधून हे फिल्टरमध्ये गॅस जातो आणि तो पूर्ण बॉडीमध्ये हा गॅस पूर्ण सर्क्युलेशन होतो. आणि सर्क्युलेशन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो काही ऑइलचा थोडाफार कचरा आहे, घाणगुण आहे, ती या ट्यूबनं पूर्ण क्लिअर कट ते जळून जातं आणि गॅस फास्ट पुढे ढकलला जातो. हा ह्याचा मुख्य फायदा आहे. पण आपण आता गॅसचा हा प्रेशर सोडलेला आहे. हे बघा R134A दिसला तुम्हाला? R134A. आता आपण इथे ब्रेजिंग केलेली ही गॅसचं प्रेशर सोडलेलं आहे. इथं चेक करायचं आपल्याला आता काय बबल वगैरे निघत आहेत का हे चेक करणं हे गरजेचं आहे. तर ओके आहे मित्रांनो. हे बघा कुठल्याही प्रकारचा निघलाय का कुठं? नाही निघलं.
करा चालू. मित्रांनो हे एल जीचं फ्रीज आहे ना, तर हे सॅमसंगचं फ्रीज आहे. तर मित्रांनो हे सॅमसंगचं फ्रीज आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे 130 ग्रॅम, 120 ग्रॅम, जास्तीत जास्त 130 ग्रॅम गॅस बसतो. आणि जो नंबर आहे तोच गॅस आपण चालू केलेला आहे. आता इथे हा रिटर्नचा जो आहे, सक्शनचा जो आहे ते पूर्ण तुम्हाला मी दाखवणारच आहे. फक्त कंटिन्यू व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला माहितीशीर ठरणार आहे. घरगुती फ्रीज वापरताय किंवा व्यावसायिक फ्रीज तुमचे आहेत, हॉटेल आहे किंवा मेस आहे की अशा अनेक प्रकारचा तुमचा व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमचं फ्रीज आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. काका फ्रीजचं काम केलं आहे, कशा प्रकारे काम झालं आहे? एकदम छान पडतं, मस्त कसं झालं काम काका? छान झालं एकदम. कूलिंग वाटली का तुम्हाला व्यवस्थित? वाटलं. बरं भैया, हो का पहिल्यापेक्षा तर चांगली बोलू. चांगला रिझल्ट आहे ना? हो चांगलं. तर मित्रांनो हे फ्रीज आहे, हे बघा. आणि हे आता आपण रिपेअरिंग केलं आहे, ह्याला गॅस चार्ज केला आहे. कूलिंग परफेक्ट सुरू झाली आहे. इथपर्यंत हवा येते बघा काका, इथं इथं हा येते. येते का हवा इथपर्यंत? हा येते. तर हे आपण गॅस भरला आहे फ्रीजमध्ये. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो, हे हॉटेल आहे यांचं. आणि मुख्य भाग म्हणजे काय माहिती आहे का, सगळ्यात जास्त आवडणारा, हे हॉटेलच्या आपण थोडंसं बाहेर आलोत ना, हे बघा समोरच रेल्वेची पटरी आहे. घाटसावळी रेल्वे स्टेशन आता ही बीडला पटरी गेलेली आणि ती गोरक्षनाथांची टेकडी आहे. हे बघा नावच हॉटेलचं ते, हे बघा रेल्वे लाईन आहे. आणि खूप भारी हॉटेल चालणार आहे, प्रशस्त. कारण सगळं प्युअर व्हेज आहे, नॉनव्हेज कुठल्याही प्रकारचं भेटणार नाही. तेल वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवणारच आहे मी. आणि त्यांचं हॉटेलचं बाहेरचं लुक दाखवतो तुम्हाला सगळ्यात पहिलं. म्हणजे जाता येता तुम्ही इथं थांबू शकता. हे समोर आता नवीन हायवेचं काम चालू आहे, कारखाना समोरच आहे. आणि ही क्वीन इथं उभा केली, हे बघा. आणि हे हॉटेल गोरक्षनाथ हे हॉटेल आहे समोर. जर कधी जाता येता तुम्ही व्हिजिट करू शकता तर 100% व्हिजिट करा मित्रांनो. नवीन नवीन कोणाचा तरी काहीतरी व्यवसाय सुरू झाला असतो आणि त्यामध्ये आपण सातत्याने लोकांना सहकार्य करणं हे आपलं काम आहे. माणिक रोमन आणि गोरख जाधव हे 2 व्यक्तीचे मोबाईल नंबरवरती आहेत. एकदा नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. आणि हा भैया आहे बघा त्यांचा इथे, या पुतण्या, तो सुद्धा इथे हॉटेलवरतीच असतो.